तर लातूर जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांपैकी निलंगा नगरपालिकेचा रणसंग्राम चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत. पाहुयात निलंग्यात काय राजकीय चित्र आहे. लातूर जिल्ह्यातल्या 4 नगरपालिका निवडणुकांपैकी लक्षवेधी नगरपालिका राहणार आहे ती निलंग्याची. राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा हा मतदारसंघ. मात्र सध्या निलंगा नगरपालिकेवर सत्ता आहे ती काँग्रेसची. मंत्री महोदयांचे सख्खे आजोबा तसंच माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं या पालिकेवर वर्चस्व आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. नगराध्यक्षपद हा भारतीय जनता पार्टीचा, 10 नगरसेवक आमचे, 10 नगरसेवक इतर पक्षाचे. आमच्या इथं 4 घटक इतर बाकीचे इतर पक्षही आमच्या इथं काम करतात. सध्या पहिल्या टप्प्यामध्ये सेना, RPI, माधव जानकरांचा पक्ष, परत राष्ट्रवादी ह्या सर्वांनी एकमताने त्या ठिकाणी ह्या आपल्या प्रस्तावाला त्या ठिकाणी संमती दाखवलेली आहे. आम्ही जातीवादी संघटनेबरोबर जाण्याची आमची भूमिका नाही आहे. आणि ज्यांनी जो प्रस्ताव टाकलेला की आमचा नगर अध्यक्ष आणि 10 नगरसेवक हे तुम्ही कोण ठरवणार, हे ठरवणार जनता ठरवेल. ह्याच्या अगोदर का सुचलं नाही. निवडणुका आल्या की नेहमी निलंगेकर आजोबा नातू किंवा काका पुतण्या असं चित्र काँग्रेस भाजपाकडून रंगवलं जातं. मात्र या दोघांच्या कामाला निलंग्याची जनता वैतागली आहे. त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या बिनविरोधाचा प्रस्ताव अमान्य करत जनतेनं विकासासाठी आपल्या पारड्यात मतदान करावं असं आवाहन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केलंय. कॅबिनेट मंत्री झाले असले तरी त्यांचा काही परिणाम लोकांना दिसच नाही गेला ना. काय कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जे सक्षमपणानं मला वाटत नाही की एवढं प्रभावीपणे काम त्यांच्याकडून होऊ लागले असं दिसत नाही. त्याचं बेनिफिट कोणाला मिळेल? आम्हालाच मिळू शकते. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ज्यांनी मराठवाड्यात विकासाचा मुद्दा घेऊन जो झंझावात निर्माण केला, शिवजल क्रांती आहे, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब यांच्या नावातनं जो कन्यादान योजना आहे, हे जे सगळे विकासाचे मुद्दे घेऊन काम केलेलं आहे त्याच्यावर शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यायचा असल्यामुळे सर्व क्षेत्रात सरस असणारा उमेदवार देण्याचा राजकीय पक्षांचा कल असणार आहे. पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, पथदिवे आणि अशा अनेक समस्या निलंगा नगरपालिकेत सध्या दिसून येत आहेत. त्यामुळे निलंग्यातील सुज्ञ मतदार कुणाच्या पाठीशी राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.